नमस्कार सांगलीकर, मी तुमचा ताना जक्के. मित्रांनो, सांगली जिल्ह्याच्या राजकारणातला सर्वात मोठा राजकीय भूकंप अखेर झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून सांगली जिल्हा परिषदेचा सत्तेचा जो पेच निर्माण झाला होता तो आता अशा ऐतिहासिक वळणावर सुटलाय की संपूर्ण महाराष्ट्र थक्क झालाय. ही केवळ एका जिल्ह्याची निवडणूक उरली नव्हती, तर ही राज्याच्या राजकारणाला दिशा देणारी एक प्रतिष्ठेची लढाई बनली होती. ज्या सांगलीच्या राजकारणात प्रस्थापितांची वर्षानुवर्षे मक्तेदारी होती, जिथे काही ठराविक घराण्यांची सत्ता चालते असं मानलं जायचं, ती मक्तेदारी मुळापासून मोडून काढण्यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मुख्य रणनीतिकार देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रणांगणात लक्ष घातलं. अखेर तोच करेक्ट कार्यक्रम झाला ज्याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून हवेत होती. राजकारणातले दोन मोठे ध्रुव म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आता सांगलीच्या विकासासाठी अधिकृतपणे एकत्र आले आहेत. फडणवीसांच्या अचूक नियोजनाची धार, मैदानात राष्ट्रवादीचे नेते संजय काका पाटील यांचा प्रदीर्घ अनुभव आणि सोबतीला भाजपचे आमदार गोपीचंद पळकर यांची वादळी आक्रमकता, या त्रिवेणी संगमाचा परिणाम आज संपूर्ण जिल्ह्यासमोर आहे. सांगली जेडपीवर आता महायुतीचा भगवा आणि विजयाचा गुलाल उधळला जाणार हे आता काळ्या दगडावरची रेख ठरलंय. नमस्कार सांगलीकर, मी तुमचा ताना जक्के. मित्रांनो, सांगली जिल्ह्याच्या राजकारणातला सर्वात मोठा राजकीय भूकंप अखेर झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून सांगली जिल्हा परिषदेचा सत्तेचा जो पेच निर्माण झाला होता तो आता अशा ऐतिहासिक वळणावर सुटलाय की संपूर्ण महाराष्ट्र थक्क झालाय. ही केवळ एका जिल्ह्याची निवडणूक उरली नव्हती, तर ही राज्याच्या राजकारणाला दिशा देणारी एक प्रतिष्ठेची लढाई बनली होती. पण मित्रांनो, हा प्रवास इतका सोपा नव्हता. ज्यांनी सांगलीला आपली वैयक्तिक जहागिरी समजलं होतं, ज्यांच्या सत्तेच्या भिंती अभद्य वाटत होत्या, त्या भिंतींना संजय काका आणि पळकर या जोडीनं नेमका सुरुंग कसा लावला, सत्तेच्या साऱ्या पेटात मुंबईत बसून नेमकी कोणती गुप्त खलबत झाली आणि या नव्या युतीमुळे प्रस्थापितांचे कोणते बालेकिल्ले पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले, सांगलीच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी देणारा हा ऐतिहासिक करेक्ट कार्यक्रम नेमका कसा पार पडला हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पडळकर आणि संजय काका, दोन महाशक्तीचा ऐतिहासिक संगम. मित्रांनो, राजकारणात जेव्हा दोन मोठे प्रवाह एकत्र येतात तेव्हा इतिहासच घडतो. सांगली जिल्हा परिषदेची ही निवडणूक केवळ एका जागा जिंकण्याची नव्हती, तर ती जिल्ह्याच्या राजकारणातील अस्तित्वाची लढाई होती. एका बाजूला प्रस्थापितांची मोठी फळी होती, तर दुसऱ्या बाजूला सांगलीच्या राजकारणातले दोन धडाडीचे नेते, भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पळकर आणि अजित पवार गटाचे खंबीर नेते माजी खासदार संजय काका पाटील. जेव्हा हे दोन नेते सर्व मतभेद बाजूला ठेवून एकाच रथावर स्वार झाले, तेव्हाच सांगलीच्या राजकारणाचे वारे कोणत्या दिशेला वाहणार याचा अंदाज विरोधकांना आला होता. पण हा विजय इतका सहज नव्हता. अनुभव आणि आक्रमकतेची डिडली कॉम्बिनेशन. एकीकडे संजय काका पाटील यांच्या गेल्या अनेक दशकाचा प्रदीर्घ राजकीय अनुभव, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील नाडीवर असलेली त्यांची पकड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जाळे, तर दुसरीकडे गोपीचंद पळकर यांची वादळी आक्रमकता, तरुणामधील प्रचंड आकर्षण आणि प्रस्तावितांना थेट शिंगावर घेण्याची जिद्द. जेव्हा संजय काकांचा अनुभव आणि पळकरांचा जोश एकत्र मैदानात उतरला, तेव्हा विरोधकांनी कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेले सर्व पेड सर्वे एका रात्रीत निकालात निघाले. मैदानातील रणनीती शांतता पण अचूक वार. यावेळेस गोपीचंद पळकर यांची एक वेगळीच रणनीती पाहायला मिळाली. त्यांनी केवळ भाषणावर भर न देता अत्यंत शांतपणे बूथ व मॅनेजमेंट आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बांधणीवर जोर दिला. गावोगावी जाऊन त्यांनी भाजपची तटबंदी मजबूत केली, तर दुसरीकडे संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी सक्रिय केली. ज्या कार्यकर्त्यामध्ये आधी संभ्रम होता त्यांना संजय काकांनी एका सूत्रात बांधलं. विरोधकांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड. जेव्हा या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन फिल्डिंग लावली, तेव्हा विरोधकांचे बालेकिल्ले पत्त्याच्या बंगल्यासारखे ढासळू लागले. ज्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची ताकद विखुरली गेली होती, तिथे या युतीमुळे एक मोठी शक्ती निर्माण झाली. पळकर आणि संजय काका ही जोडी केवळ नावाला नव्हती, तर ती मैदानात विरोधकांच्या करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी उतरलेली एक शक्ती होती. आजच्या या भागात आपण पुढे पाहणार आहोत की या दोन नेत्यांनी बंद दाराआड कोणत्या तालुक्यात नेमकी कशी गणिते फिरवले, ज्यामुळे विरोधकांना सावरण्याची संधी मिळाली नाही. जतचा विषय, पळकरांचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक. आता वळूया या संपूर्ण निवडणुकीच्या सर्वात मोठ्या आणि खऱ्या हायलाइटकडे. ज्या निकालाने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय वर्तुळात खळबळ माजवून दिली आहे तो म्हणजे आपला जत तालुका. मित्रांनो, जतच्या या रणसंग्रामाकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. विरोधकांनी इथे मोठी मोर्चेबंदी केली होती, धनशक्ती आणि सत्तेचा पूर्ण वापर केला होता. पण जेव्हा निकाल समोर आला तेव्हा राजकीय पंडितांचे सर्व आकडे कागदावरच राहिले. जतमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण 9 जागांपैकी 8 जागांवर भारतीय जनता पक्षाने म्हणजेच गोपीचंद पळकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा केवळ विजय नाही, तर हा विरोधकांच्या जतच्या मातीत केलेला क्लीन स्वीप आहे. जतच्या राजकारणात झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक मानला जातोय. दुष्काळी पट्ट्यांचा साप आणि स्पष्ट कौल.
जत हा भाग वर्षानुवर्ष दुष्काळाचा झळा सोसणारा भाग आहे, पण इथल्या मायबाप जनतेने यावेळेस राजकारणातला दुष्काळ कायमचा संपवण्याचा निर्धार केला आहे. ज्या प्रस्थापितांनी जतला फक्त आपली वोट बँक समजलं, त्यांना जतच्या जनतेने या निवडणुकीत आरसा दाखवलाय. देवेंद्र फडणवीस यांनी जतच्या पाण्यासाठी दिलेला शब्द आणि अजितदादांनी दाखवलेली विकासाची दिशा यावर जतच्या जनतेने 8 जागांच्या रूपाने विश्वासाचा मोहर उमटवले आहे. पळकरांची तगडी फिल्डिंग आणि जनसंपर्क हा विजय इतका मोठा का आहे? कारण जतमध्ये 8 जागा खेचून आणणं ही साधी गोष्ट नव्हती. समोर मातब्बर नेते होते, पण त्यांच्या समोर उभे होते गोपीचंद पळकर. पळकरांनी जतच्या रणोमाळात, वाड्या, रस्त्यावर आणि गावागावात जाऊन ही कार्यकर्त्यांची फळी उभी केली होती. त्यांचं हे फळ आहे. त्यांनी केवळ भाषणं केले नाहीत, तर ग्राउंड लेवलला जाऊन प्रत्येक मातीची बेरीज केली, प्रत्येक मताची बेरीज केली. या विजयाने सिद्ध केलंय की जतचा सामान्य माणूस आता परिवर्तनाच्या बाजूने उभा राहिलाय. विरोधकांसाठी ही सर्वात मोठी चपराक 8-1 हा आकडाच सांगतोय की विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. ज्यांनी जतवर आपली मक्तेदारी समजली होती, ज्यांच्या राजकारणातला जतच्या जनतेने दिलेली ही सर्वात मोठी राजकीय चपराक आहे. या विजयामुळे सांगली जिल्हा परिषद भाजपची आणि पर्यावरण आणि महायुतीची पकड आता पोलादी झाली आहे. जत आता भाजपच्या आणि पळकरांच्या असा अभेद बालेकिल्ला बनला आहे की जो फोडणं आता विरोधकांसाठी स्वप्नपोत ठरणार आहे. तर मित्रांनो, जतच्या विजयानंतर आता सांगलीच्या राजकारणाची पुढची समीकरणं कशी बदलणार, जतचा हा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात कसा राबवला गेला, हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. सत्तेचे पडद्यामागचे गणित, संजय काकांचा मास्टरस्ट्रोक. मित्रांनो, राजकारण हा केवळ आकड्यांचा खेळ नसतो, तर तो वेळेचा आणि अचूक निर्णयाचा खेळ असतो. सांगली जिल्हा परिषदेचा निकाल लागला, आकडे समोर आले, पण सत्तेची खरी गोची तिथे सुरू झाली होती. आता आपण त्या मुद्द्याकडे वळणार आहोत ज्याने संपूर्ण जिल्ह्याचे सत्तेचे समीकरण मुळापासून बदलून टाकलं. आणि तो मुद्दा म्हणजे संजय काका पाटील यांचा मास्टर स्ट्रोक. सुरुवातीचा संभ्रम आणि प्रस्थापितांची आशा. निकालानंतर सुरुवातीला चित्र काहीच दुसरं होतं. सांगलीतल्या राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांच्या मनात आणि राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की जिल्ह्याच्या हितासाठी जयंत पाटील यांच्या गटासोबत जावं का. प्रस्थापितांना वाटलं होतं की काही झालं तरी सत्तेची चावी आपल्याच खिशात राहणार. कार्यकर्त्यामध्ये थोडासा संभ्रम होता. पण मित्रांनो, राजकारणात जे दिसतं ते कधीच नसतं. देवेंद्र फडणवीसांची एंट्री आणि मिशन चांगली. जेव्हा सत्तेचा हा पेच सुटताना दिसत नव्हता, तेव्हा या खेळात थेट एंट्री झाली ती राज्याचे मुख्यमंत्री आणि चाणक्य रणनीतिकार देवेंद्र फडणवीस यांची. फडणवीसांनी या प्रकरणाची सूत्र आपल्या हातात घेता चक्र वेगाने फिरू लागली. त्यांनी थेट दिल्ली ते मुंबईतून या विजयाची ब्ल्यूप्रिंट तयार केली. सांगलीच्या सत्तेत भाजपचा अध्यक्ष बनण्यासाठी त्याने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाशी म्हणजे अजितदादा पवार यांची पत्नी सुनेत्रा वहिनीशी संपर्क साधला. अजितदादा पवार यांच्या पत्नीचा आदेश आणि संजय काकांची फिल्डिंग. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून म्हणजेच खुद्द अजित पवार यांच्या पत्नीकडून संजय काका पाटील आणि सांगलीत स्थानिक नेत्यांना अत्यंत स्पष्ट आणि कडक शब्दात आदेश दिले. सांगलीत युती फक्त भाजप आणि महायुतीशीच होणार. संजय काकांनी क्षणाचाही विलंब न लावता परिस्थितीचं गंभीर ओळखलं. त्यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या ताकदीची वज्रमुठ भाजपच्या साथीला उभी केली. संजय काकांचा हा निर्णय म्हणजे प्रस्थापितांच्या राजकारणाला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे. कमळ आणि घड्याळ एकत्र, सत्तेचा नवा अध्याय. संजय काकांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि निवडून आलेल्या सदस्यांना एका सूत्रात बांधलं आणि भाजपच्या साथीला नेऊन उभं केलं. यामुळे काय झालं तर ज्या जिल्हा परिषदेवर वर्षानुवर्षे एकाच गटाची मक्तेदारी होती, तेथे आता महायुतीचा भगवा फडकणार हे निश्चित झालं. संजय काकांच्या मास्टर स्ट्रोकमुळे सांगली जेडपीवर भाजपचा अध्यक्ष विराजमान होण्याचे मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. तर मित्रांनो, या महायुतीमुळे सांगलीच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा कसा बदलणार आणि पळकर संजय काका या जोडीच्या पुढची रणनीती काय असेल हे आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आटपाडीचा गड आणि वहिनी साहेबांचा ऐतिहासिक विजय. मित्रांनो, आता वळूया सांगलीच्या राजकारणातल्या अशा रणसंग्रामाकडे जिथे विरोधकांनी आपली संपूर्ण शक्ती, सर्व यंत्रणा आणि साम दाम दंड भेद असा सगळाच वापर केला होता. तो म्हणजे आटपाडीचा बालेकिल्ला. आटपाडीत यावेळेस विरोधकांनी जबरदस्त मोर्चेबांधणी केली होती. पडळकर घराण्याला आपल्याच घडीत घेरण्यासाठी राजकीय चक्रव्यूह रचले गेले होते. अफवांचे पीक पेरले गेले होते आणि सत्तेचे सर्व रसद पुरवून पडळकरांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न झाला होता. पण म्हणतात ना, ज्यांच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद असतो त्यांची ढाल कोणीच तोडू शकत नाही. आणि हेच आज आटपाडीच्या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. पडळकर नावाचं खणखणीत नाणं. आटपाडीच्या जिल्हा परिषद गटातून सौ माधवी वहिनी ब्रह्मानंद पळकर यांनी मिळवलेला हा विजय हा केवळ एका जागेचा विजय नाही, तर तो प्रस्थापितांना दिलेला एका मोठा संदेश आहे. विरोधकांनी किती गलिच्छ राजकारण केलं तरीही पळकर नावाचं नाणं आजही आटपाडीत मातीत तितक्याच खणखणीतपणे वाजतं. हे वहिनी साहेबांनी आपल्या प्रचंड मताधिकाने दाखवून दिलंय. पळकर घराण्यावर असलेले सामान्य जनतेच्या अढळ विश्वासाचा हा महाविजय आहे.
वहिनी साहेबांचा संघर्ष आणि स्त्री शक्तीचा विजय, हा विजय सहजासहजी मिळाला नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे वहिनी साहेबांनी ज्या पद्धतीने घराघरात जाऊन महिलांशी संवाद साधला, कष्टकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आटपाडीच्या विकासाचे विजन मांडलं, त्याचं फळ आज या विजयाच्या रूपाने समोर आलंय. एकीकडे आमदार गोपीचंद पळकर, ब्रह्मानंद पळकर यांची भेदक रणनीती आणि दुसरीकडे वहिनी साहेबांचा दांडगा जनसंपर्क, या जोडगोळीमुळे वहिनींचा विजय झाला. फायनल हिशोब सांगलीचा अध्यक्ष आता भाजपचाच. मित्रांनो, आता वेळ आली आहे या संपूर्ण रणसंग्रामाचा फायनल रिपोर्ट कार्ड पाहण्याची. राजकारण हे शेवटी आकड्यावरच चालत नाही आणि सांगली जिल्हा परिषद हे आकडे आता दूध का दूध आणि पाणी का पाणी करत आहेत. चला तर मग सत्तेचे फायनल आणि गणित आपण जरा सविस्तर आणि बारकाईने समजून घेऊया. बहुमताचा मॅजिक फिगर आणि महायुतीची गरुड झेप. सांगली जिल्हा परिषदेची सत्तेची सूत्र हाती घेण्यासाठी 31 हा बहुमताचा आकडा गाठणं गरजेचं होतं. विरोधकांना वाटलं होतं की महायुतीचे इथेच अडकणार, पण प्रत्यक्ष आकडेवारी समोर आली आणि प्रस्थापितांचे सर्व मनसुबे धुळीला मिळाले. आता महायुतीची ताकद पहा. भारतीय जनता पक्ष 16 जागा, सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय, शिंदे गट 8 जागा आणि अजित पवार यांचा गट 4 जागा आणि त्याचबरोबर अपक्ष आणि मित्र पक्ष 5+ जागा, एकूण बेरीज 33 पक्ष जास्त होते. यामध्ये सरळ आणि स्पष्ट की महायुतीची सत्ता सांगली जेडपीवर येणार आहे आणि त्याचबरोबर सांगली जेडपीवर भाजपचाच अध्यक्ष होणार आहे. समारोप आणि कार्यकर्त्यांना आव्हान. तर मित्रांनो, सांगलीच्या राजकारणातला हा ऐतिहासिक विजय आणि करेक्ट कार्यक्रम पूर्ण झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूक्ष्म रणनीती, आमदार गोपीचंद पळकर यांच्या जनसामान्यामधला झंझावत आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रदीर्घ अनुभव व राष्ट्रवादीची ताकद, या अभेद्य त्रिसूत्रीने अखेर सांगलीचा गड सर केला आहे. ज्या बालेकिल्ल्यात प्रस्थापितांच्या भिंती अभद्य वाटत होत्या, तिथे आज महायुतीने विजयाचा गुलाल उधळून एक नवा इतिहास रचला आहे. पण मित्रांनो, हा विजय केवळ नेत्यांचा नाही, हा विजय आहे त्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्यांचा, ज्याने भर उन्हात पावसात महायुतीचा झेंडा खांद्यावर घेऊन गावागावात रान उठवलं. हा विजय आहे त्या मतदारांचा, ज्यांनी प्रस्थापितांच्या मक्तेदारीला नाकारून विकासाच्या राजकारणाला पसंत दिली आहे. आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. जसच्या त्या ऐतिहासिक 8 जागांच्या विजयाचं खरं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? पडळकरांच्या ग्राउंड लेवलला की देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेला? अजित पवारांच्या बायकोच्या आदेशानंतर संजय काकांनी राष्ट्रवादीतून दिलेली ही साथ सांगलीच्या भविष्यातील राजकारणाला कोणती नवी दिशा देणार आहे? फडणवीसांच्या या एंट्रीमुळे सांगलीत आता खऱ्या अर्थाने विकासाची गंगा वाहणार का? तुमची उत्तर आणि तुमची मते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं बळ आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचं हे राजकीय विश्लेषण आणि हे ऐतिहासिक माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. सांगलीच्या राजकारणातील पडद्यामागची सत्यकथा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, आपल्या हक्काचं ताना जक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सांगली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. मी तुमचा ताना जक्की तुमची रजा घेतो. लवकरच भेटूया अशाच धडाकेबाज आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.